थकबाकीदारांची पोलीस आयुक्त कार्यालयातील हीच बैठक औरंगाबाद महापालिकेच्या राजकारणात वादग्रस्त ठरते। या बैठकीत महापालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्तांच्या मदतीनं शहरातील मालमत्ता थकबाकीदारांना नोटीस पाठवून बैठकीला बोलावलं होतं। मात्र ही बैठक पोलीस आयुक्तालयात का घेण्यात आली म्हणून वाद सुरू झाला। सामान्य नागरिकांसह शिवसेनेनंही याबाबत आक्रमक भूमिका घेत आयुक्तांची दंडेलशाही चालणार नाही असा पवित्रा घेतला। यासाठी शिवसेनेनं महापालिकेतील सभा सुद्धा थांबवली आणि असले प्रकार खपून घेणार नाही असा पवित्रा घेतला। आयुक्तांनी त्या संदर्भात मला वाटतं सदस्य कोणी म्हटलं नाही, माफी मागावर कोणी नाही। यानंतर पुढच्या बैठका महापालिकेच्या ज्या वस्तू आहेत जी कार्यालय त्या ठिकाणी व्हाव्यात ही सर्व सदस्यांची भावना आहे। शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर आयुक्तांनीही नमतं घेतलंय। आमचा प्रयत्न कर वसुलीसाठी आहे, यातून शहराचा विकास करायचा आहे असं सांगत आयुक्तांनी वसुली मात्र सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। फंडची गरज असताना आम्हाला कोई दहशतचं वातावरण हे करायचं नाहीये। आमचा उद्देश आहे की लोकांच्याकडून जो भी थकबाकी आहे त्यांनी द्यावा। काही चूक जो प्रशासनाच्या वतीने झालेले असेल तर त्याचा नक्कीच आहे की निराकरण आम्ही कॉर्पोरेशनच्या वतीने आम्ही करणारच आहे। खरं तर मालमत्ता कराची थकबाकी 300 कोटींवर गेली आहे। महापालिकेकडे विकास कामांसाठी पैसे नाहीत। यात आयुक्तांनी सक्तीनं वसुली सुरू करताच राजकारण्यांना उफाळून आलं। हा प्रकार असाच सुरू राहिला तर महापालिकेनं वसुली करावी तरी कशी याचं उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांकडे नाहीये। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।